महिला कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अण्णा आंधळे यांच्यावरती लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय आहे पूर्ण घटना जाणून घेऊया या व्हिडिओमधून। महिला कीर्तनकार सुनीता आंधळे या अहिल्यानगरमध्ये एका महिलेच्या घरी गेल्या होत्या। या महिलेची आणि सुनीता आंधळे यांची जुनी ओळख होती। त्या दोघींमध्ये थोडं संभाषण झाल्यानंतर महिला कीर्तनकारांनी थोडं शेताकडे चक्कर मारून येऊ असं म्हटले। त्या दोघी शेताकडे निघाल्या असताना मध्येच एक काळी गाडी येऊन थांबली। त्या काळ्या गाडीमधील काही लोकांनी तिला गाडीमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला। तिने विरोध केला तेव्हा त्या लोकांनी तिच्या तोंडावर ऍसिड टाकायची धमकी दिली। ऍसिडच्या भीतीने ती महिला गाडीमध्ये बसली। अहिल्यानगरमधून थेट ती गाडी आळंदीमध्ये एका खासगी आश्रमामध्ये जाऊन थांबली। या पीडित महिलेला तेथे एका रूममध्ये कोंडण्यात आलं। त्यानंतर अण्णा आंधळे यांनी तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केले। पोलिसांना फोन करून सर्व घटनेची माहिती दिली। पोलिसांनी ताबडतोब पीडित महिलेची तेथून सुटका केली। आता या गुन्ह्यामध्ये महिला कीर्तनकार सुनीता आंधळे, अण्णा आंधळे याच्या व्यतिरिक्त 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।